काय सांगाल 40 दिवस उलटले मात्र अद्यापही न्याय न मिळाल्याची खंत आहे. आजही उपोषण सुरू आहे. पोलीस प्रशासन लक्ष देत नाही का? मुख्यमंत्री काय म्हणतात? कारण की 4 दिवस तुम्ही मुंबईला देखील कुटुंब होतं. काय एकूणच काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आजपर्यंत उपोषणाची वेळ आली म्हणजे अत्यंत ही वेदनादायी वेळ आहे. गेले 40-45 दिवस हे हत्याकांड होऊन अद्याप कसल्याही प्रकारचं पोलीस प्रशासन दखल घेत नाही. पोलीस प्रशासन संबंधित फिर्यादी रमेश गुले आरोपींची नावं घेत आहेत, साक्षीदार आरोपींची नावं घेत आहेत. 164मध्ये माननीय न्यायालयाच्या समोर त्या ठिकाणी जबाब दिला. त्या जबाबामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपीची नावं त्या ठिकाणी निष्पन्न झालेली आहेत, ती माननीय न्यायालयाच्या समोर मांडण्याचं काम केलं. न्यायालयाच्या समोर मांडून देखील जबाब झाला असताना देखील पोलीस प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून गप्प बसलेलं आहे. प्रशासन गप्प आहे. शासन कसल्याही प्रकारची सहानुभूती देत नाही. माननीय महासंचालकाकडे जाऊन त्यांना निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि वरिष्ठ पातळीवरती SITची मागणी त्या ठिकाणी या गुले कुटुंबांनी केली. पण SITची मागणी ही शासनाच्या अधिकारामध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी जे पोलीस महानिरीक्षक आहेत, महासंचालक आहेत, ते पोलीस महासंचालक म्हणले की माझ्या हातामध्ये CID स्थापन करण्याचं माझ्या अधिकारामध्ये आहे, ती मी स्थापन करू शकतो. पण CID स्थापन करून या असणाऱ्या हत्याकांडाला न्याय मिळू शकत नाही. त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती SIT स्थापन करावी लागेल. त्या SITमध्ये वरिष्ठ IPS अधिकारी त्यांची नेमणूक करावी लागेल आणि निपक्षपातीपणाने या ठिकाणी या हत्याकांडाचा तपास होणं आवश्यक आहे. या ठिकाणी शासन कसल्याही प्रकारे दखल घेत नाही. मग एखाद्याची जात जर लहान असेल आणि त्याला वेगळा न्याय, एखाद्याची जात जर मोठी असेल त्यांना वेगळा न्याय, या पद्धतीनं जर शासन किंवा माननीय मुख्यमंत्री व या महाराष्ट्राचे गृहमंत्री करीत असतील तर आमचं ठाम म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना जी OBC मधले लहान लहान घटक, लहान लहान जाती यांनी संपवायचा ठेका घेतला की काय, हा प्रश्न आमच्या लहान जातीच्या मनामध्ये येतो. कारण त्यांच्याकडे निवेदनं दिली, सगळ्यांकडे निवेदनं दिले असताना जिल्हाधिकारी साहेबांकडं, अरे जी शासनाचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे निवेदन देऊन देखील त्याच्यावर कसल्याही प्रकारची वाच्यता होत नाही, कसल्याही प्रकारचं त्याच्यावरती असणारं त्या ठिकाणी तपास होत नाही. आणि मग आज एवढं करून केलं असताना देखील आज या गुले कुटुंबावर आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. मग आमरण उपोषण या ठिकाणी एवढ्यापुरतं थांबणार नाही. आमची जात जरी लहान असेल, आमची वंजारी जात जरी लहान असेल तरी आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही गावोगाव फिरू, प्रत्येक तालुक्यात फिरू. जिल्ह्यामध्ये जेवढे वंजारी समाजाचे रस्त्यावरचे घटक आहेत, जे समाजसेवेमधले घटक आहेत, त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संगत आम्ही विचारपूस करू, त्यांचा विचार विनिमय करू. आणि जर आमरण उपोषण करून देखील गुले कुटुंबियांना जर न्याय मिळत नसेल तर अख्खा बीड जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्रामधला तळागाळातला वंजारी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर अहिंसेच्या वाटेनं, जर संविधानाच्या अधिकारामध्ये बसून जर आम्ही या ठिकाणी आंदोलनं करतो आहोत, उपोषण करतो आहोत आणि याची जर दखल प्रशासन आणि शासन घेत नसेल तर त्यांना जर या ठिकाणी आम्हाला या गुले कुटुंबाला जर न्याय द्यायचा नसेल तर तुम्हाला सांगतो, ज्यांची जात मोठी त्यांच्या लगेच मागण्या मान्य होतात आणि आमची जात लहान, आमची वंजारी समाज हा अल्पसंख्याक असल्यामुळे आमची कुठलीही मागणी त्या ठिकाणी ग्राह्य धरली जात नाही किंवा ती मागणीची विचारपूस केली जात नाही किंवा ती मान्य केली जात नाही. आम्ही जरी छोटे असलो तरी आम्ही जिल्ह्यापुरते नाहीत, आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत. महाराष्ट्रामधल्या सर्व वंजारी समाज एकत्र करून या ठिकाणी आंदोलन कसं असतं हे देखील आम्ही प्रशासनाला आणि माननीय शासनाला, मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला आम्ही दाखवून देऊ. तेव्हाच आम्ही गप्प बसू.